हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आज आपण बनवणार आहोत मशरूम मटर पालक. त्यासाठी मी एक कांदा घेतला आहे, त्याला असं चांगला चिरून घेतला आहे, म्हणजे 2 कांद्यांना. आणि त्यानंतर मशरूम होते, त्यांना मी सकाळी धुवून आहे ना असं चाळणीमध्ये ठेवून दिलं होतं, जेणेकरून त्याचं सगळं पाणी निघून जाईल. आणि मग पाणी निघून एकदम सुके झालेले, मी 2-3 तास अगोदर धुतलेले. तसं तुम्ही धुवून ठेवा, म्हणजे तुम्हाला जेव्हा बनवायचं असेल ना त्याच्या आधी. नाहीतर काय होतं, ह्याच्यात ते पाणी राहतं आणि मग ते भाजताना जास्त पाणी निघतं, मशरूमचंही पाणी आणि आपण धुतलेलंही पाणी. आणि त्यानंतर मी एका कढईमध्ये थोडंसं घी घेतलं आहे आणि मशरूम टाकले. फक्त मशरूम आणि मीठ टाकून त्यांना थोडं भाजून घेतलं आहे. कारण आपण मशरूम आणले ना, मग त्यांच्यामध्ये बघा एक असा एक वेगळा सुगंध असतो, म्हणजे तो असतो मशरूमचाच, पण तो कधी खाताना कोणाकोणाला आवडत नाही, मला आवडत नाही, म्हणून मी त्याला भाजून घेतलं. त्यानंतर मी 2 चम्मच घी घेतलं आहे, त्याच्यामध्ये कांदा टाकला, कांद्याला चांगला असं परतून घेतलं. त्यानंतर मी त्याच्यामध्ये बेसन टाकला थोडा आणि बेसनलाही असं चांगलं भाजून घेतलं आहे. ह्याने ना भाजीला एक टेक्स्चर येतो, एक वेगळा थोडासा असा दाटपणा येतो आणि भाजी भाताबरोबर खायलासुद्धा छान लागते. त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट टाकलं आणि चांगलं भाजून घेतलं. त्यानंतर 2 टोमॅटो होते, त्यांना मी मिक्सरमध्ये बारीक केलं आणि ते सुद्धा मी त्याच्यामध्ये टाकलं. आणि मग त्यांचं थोडंसं तेल सुटेपर्यंत त्यांना भाजलं. त्यानंतर मी त्या हळद पावडर, जिरा पावडर, धनिया पावडर, काश्मीरी लाल मिरची टाकली आणि त्याला चांगलं असं बघा भाजून घेतलं. तुम्ही बघू शकता कसा मसाला भाजून झाला आहे, त्याचं पण तेल सुटलं आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी टाकली आणि एक तर फेटून ठेवलेली दही होती. दही टाकताना तुम्हाला मी खूप वेळा सांगितलं, गॅस बंद करायचा किंवा मंद करायचा. आणि मग ते बॉईल केलेले वाटाणे होते, मी ते सुद्धा टाकले, एक वाटी वाटाणे. त्यानंतर पालक धुवून ठेवली होती, ती पालकसुद्धा बारीक चिरून टाकली आहे, बघू शकता असं ह्या प्रकारे. त्यानंतर ती चौघांनाही चांगलं असं भाजू द्यायचं, म्हणजे मसाला वाटाणे हे असे एकजीव एकदम व्हायला पाहिजे. झाकून थोडा 10 मिनटं ठेवून द्यायचं. नंतर मला ह्याच्यामध्ये थोडं पाणी कमी वाटत होतं, म्हणून मी साईडला पाणीसुद्धा ठेवलं होतं गरम व्हायला. बघा तेल कसं सुटलं आहे. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये मशरूम टाकले, त्यालाही चांगलं असं भाजून घेतलं आहे, बघू शकता तुम्ही. परत हे सगळं एक झाल्यावर मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं, कारण मीठ मशरूममध्ये सुद्धा होतं ना, म्हणून मी मीठ थोडंसं चेक करून टाकलं की जास्त नको व्हायला. कारण मशरूम आपण कच्ची जरी खाल्ली ना, त्यात पण बघा एक मीठपणा लागतो आणि पालकमध्ये सुद्धा एक मीठचापणा लागतो, म्हणून मी मीठ नंतरला टाकलं. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकलं. मला भाताबरोबर सुद्धा हेच खायचं होतं, म्हणून गरम पाणी टाकल्यानंतर बघा तुम्ही खाण्यासाठी रेडी आहे मशरूम पालक मटर. कसा वाटला माझा व्हिडिओ? तुम्ही मला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.